नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फ्युचर परफेक्ट टेन्स पूर्ण भविष्यकाळ हा काळ शिकायचा आहे. बघा, आज या काळामध्ये आपण ही जी वाक्य तुम्ही बघतायत स्क्रीनवरती, मी क्रिकेट खेळलेलो असेल, ती शाळेत गेलेली असेल का, त्याने सफरचंद खाल्लेलं नसेल, आम्ही अभ्यास केलेला असेल, तू पुस्तक वाचलेलं असेल का, तू काम केलेलं असेल का, अजयने मदत का केलेली असेल. म्हणजे ही जी वाक्य आहेत, ही वाक्य तुम्हाला जेव्हा आपण व्हिडिओ पूर्ण करू तेव्हा तुम्हाला ही सगळी जी वाक्य आहेत ती वाक्य तुम्हाला बनवता येतील. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या वाक्यांचा अर्थ कळेल आणि हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे बनवतात हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणि इंग्रजीमधला परफेक्ट फ्युचर टेन्स हा तुमचा या ठिकाणी क्लिअर होणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करू. बघा मित्रांनो, फ्युचर परफेक्ट टेन्स हा काळ जर आपल्याला शिकायचा असेल तर या काळाची जी मराठी वाक्यातली ओळख आहे ती सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. फ्युचर परफेक्ट टेन्स ज्याला आपण मराठीमध्ये पूर्ण भविष्यकाळ म्हणतो. आता बघा, हा काळ केव्हा वापरला जातो तर भविष्यकाळातील ठराविक वेळेच्या आधी एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल. म्हणजे भविष्यकाळामध्ये आपण म्हणतो की या तारखेच्या आधी मी पास झालेलो असेल, किंवा या तारखेच्या आधी माझी परीक्षा झालेली असेल, किंवा मी उद्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेलो असू, या पद्धतीचे वाक्य. किंवा एखाद्या ठराविक वेळेपूर्वी काम पूर्ण होईल. म्हणजे तुमचं एखादं काम असेल आणि ते भविष्यामध्ये एखाद्या ठराविक वेळेच्या पूर्वी ते पूर्ण झालेलं असेल, त्यावेळेस आपण हा काळ त्या ठिकाणी वापरतो. आता बघा, या वाक्याची ओळख काय असते तर मराठी वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी लेले असेल, लेली असेल असे शब्द येतात. म्हणजे बघा, मी काम केलेले असेल एखाद्या वेळेपूर्वी, म्हणजे उद्याच्या पूर्वी किंवा 2 तासानंतर मी काम केलेलं असेल, म्हणजे भविष्यामध्ये एखाद्या ठराविक वेळेच्या पूर्वी एखादं काम तुम्ही पूर्ण केलेलं असेल. तसंच मी सिनेमा पाहिलेला असेल, त्याच पद्धतीने मी ते पुस्तक वाचलेलं असेल, किंवा उद्यापर्यंत मी परीक्षा दिलेली असेल, या पद्धतीचे वाक्य. चला पुढे आपण डिटेलमध्ये बघू. आता बघा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या तर माहिती आहे या काळाची रचना आपण पुढे पाहणार आहोत, पण त्याआधी बघू या काळामध्ये सब्जेक्टसोबत हेल्पिंग वर्ब कुठले वापरले जातात हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. बघा, मग आता सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल किंवा प्लुरल असेल तर त्यासोबत येणारा हेल्पिंग वर्ब कुठला असेल. हेल्पिंग वर्ब म्हणजे सपोर्टिंग वर्ब. सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब हे मेन वर्बला सपोर्ट करत असतं किंवा मदत करत असतं. मग आता बघा, सब्जेक्ट जर आय असेल तर त्याच्यानंतर विल हॅविल. त्यानंतर सब्जेक्ट जर ही असेल, शी असेल, इट असेल, अजय म्हणजे कुठल्याही मुलाचं नाव, काजल म्हणजे कुठल्याही मुलीचं नाव, आणि मोबाईल म्हणजे काय कुठे सिंग्युलर असेल, काय असेल सिंग्युलर, तर त्यासोबतसुद्धा विल हॅवच येईल. हे आहे लक्षात घ्या या ठिकाणी. त्यानंतर सब्जेक्ट जर वी असेल, यू असेल, दे असेल तर यांच्यासोबतसुद्धा येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते विल हॅव असेल. लक्षात, आय विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव. एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, मुलीचं नाव असेल किंवा वस्तूचं नाव असेल, त्याच्यानंतर येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते विल हॅवच असेल. त्यानंतर सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्यासोबत येणारं जे हेल्पिंग वर्ब असेल ते सुद्धा विल हॅव असेल. जसं वी विल हॅव, यू विल हॅव, दे विल हॅव. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला हेल्पिंग वर्ब सब्जेक्टसोबत घ्यायचं आहे. पुढं जाऊया. आता आपल्याला वाक्यरचना बघायची आहे. आता बघा, या काळाची ओळख किंवा या काळाची वाक्यरचना कशी असते ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा, आता पॉझिटिव्ह सेंटेन्स सकारात्मक वाक्यरचना. पॉझिटिव्ह सेंटेन्स सकारात्मक वाक्यरचना. मग आता याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. सगळ्यात आधी कुठलंही वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये येणारं जे पहिला शब्द असेल तो सब्जेक्ट असतो, त्याला आपण मराठीमध्ये कर्ता म्हणतो. त्यानंतर आपल्याला विल हॅव घ्यायचं आहे हेल्पिंग वर्ब, आणि मग विल हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप येईल.
तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप माहीत असणं गरजेचं आहे. जसं गो, वेंट, गॉन. गॉन हे तिसरं रूप आहे. वर्क, 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 वर्कड हे तिसरं रूप आहे. राईट, रोट, रिटर्न, रिटर्न हे तिसरं रूप आहे. म्हणजे क्रियापदाची तिघं रूपं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला क्रियापदाची तिघं रूप येत नाही तोपर्यंत तुम्हाला टेन्स समजणार नाही किंवा टेन्सची वाक्य तुम्हाला बनवता येणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त क्रियापदाची रूपं व्हर्ब तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात येतं शेवटी ऑब्जेक्ट. सगळ्यात शेवटी ऑब्जेक्ट बघा. सब्जेक्ट येईल, सब्जेक्ट नंतर विल हॅव येईल, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप ज्याला आपण इंग्लिशमध्ये V3 म्हणतो, आणि मग सगळ्यात शेवटी ऑब्जेक्ट. सुरुवातीला तुम्हाला फक्त एवढी रचना समजणं गरजेचं आहे. हे एवढी रचना जर तुम्हाला समजली तर तुम्हाला कुठल्याही काळातलं वाक्य बनवता येतं. लक्षात घ्या. आता बघा मराठीमध्ये वाक्य बघू आपण. मराठीचं वाक्य इंग्लिशमध्ये करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमचा जो टेन्स असेल तो टेन्स तुमचा क्लिअर होईल, तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने कळेल. आता बघा त्यानेला सब्जेक्ट आहे ही. सब्जेक्ट घेतला आपण. सब्जेक्ट नंतर आपल्याला विल हॅव घ्यायचं आहे. ही विल हॅव. काम केलेलं असेल म्हणजे काम करण्याला क्रियापद आहे वर्क, वर्क, वर्क. ही विल हॅव वर्क बाय 8 o'clock. म्हणजे कधीपर्यंत? उद्या 8 वाजेपर्यंत त्याने काम केलेलं असेल. बाय 8 o'clock. या पद्धतीने वाक्य तुम्हाला बनवता यायला पाहिजे. बघा, ही विल हॅव वर्क बाय 8 o'clock. या ठिकाणी बघा वाक्यरचना बघा. सब्जेक्ट आपण घेतला आहे, त्यानंतर आपण विल हॅव घेतला, त्यानंतर आपण V3 घेतला, आणि सगळ्यात शेवटी जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्टसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवता यायला पाहिजे. म्हणजे मराठी वाक्य जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळत असेल तरच तुम्हाला तो काळसुद्धा चांगल्या पद्धतीने कळेल. म्हणजे आपल्याला इंग्रजी येण्यासाठी मराठी वाक्यातला जो टेन्स असेल तो सुद्धा समजणं गरजेचं आहे. म्हणजे मराठी वाक्याची ओळख जर तुम्हाला आली तर तुम्हाला ते कळतं की हे वाक्य नेमकं सिम्पल प्रेझेंटचं आहे, सिम्पल फ्युचरचं आहे, की सिम्पल पास्टचं आहे, की प्रेझेंट कंटिन्यूचं आहे, पास्ट कंटिन्यूचं आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यावरनं ओळखता यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपल्याला शाळेमध्ये फक्त हे स्ट्रक्चर शिकवलं जातं. हे जे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, पण या पद्धतीने जर आपण टेन्स शिकलो तर आपल्याला टेन्स कधीच येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला वाक्यरचना बनवता यायला पाहिजे. एकदा जर आपल्याला वाक्यरचना बनवता आली तर आपल्याला कुठलाही टेन्स समजतो आणि त्या काळातलं वाक्य आपल्याला इंग्लिशमध्येही करता येतं मराठी वाक्याला धरून. लक्षात घ्या. शुभ्राने ही बातमी ऐकलेली असेल. आता या ठिकाणी बघा, शुभ्रा या ठिकाणी काय आहे? सब्जेक्ट आहे. शुभ्रा नाव लिहून घेऊ आपण. शुभ्रा ऐकलेली असेल त्याआधी आपल्याला काय घ्यावं लागेल? विल हॅव. शुभ्रा विल हॅव. ऐकण्याला क्रियापद तुम्हाला माहीत पाहिजे. लिसन, लिसन्ड, लिसन. शुभ्रा लिसन्ड. शुभ्रा विल हॅव लिसन्ड दिस न्यूज. शुभ्रा विल हॅव लिसन्ड दिस न्यूज. म्हणजे तुम्हाला या पद्धतीने वाक्यरचना बनवता यायला पाहिजे. सब्जेक्ट घेतला, त्यानंतर विल हॅव घेतला, क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं, आणि ऑब्जेक्ट धिस न्यूज. धिस न्यूज ही बातमी. अशा पद्धतीने तुम्हाला वाक्यरचना यायला पाहिजे. आता बघा, या महिन्याच्या शेवटपर्यंत. आता हे थोडंसं मोठं वाक्य आहे. बघा, आधी आपल्याला हे वाक्य बनवायचं आहे. हे वाक्य महत्त्वाचं आहे. मी हे पुस्तक वाचलेलं असेल कधीपर्यंत? या महिन्याच्या शेवटपर्यंत. बघा, म्हणजे भविष्यकाळामध्ये एखाद्या वेळेच्या आधी क्रिया काय असते? पूर्ण झालेली असते. या वाक्यावरून तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या भविष्यकाळामध्ये एखाद्या वेळेपूर्वी ती क्रिया काय झालेली असेल? पूर्ण झालेली असेल. मग बघा, मग सब्जेक्ट आहे या ठिकाणी आय, त्यानंतर आपल्याला विल हॅव घ्यायचं आहे. आय विल हॅव वाचण्याला क्रियापद आहे रीड, रेड, रेड. स्पेलिंग त्याची सारखीच असते, प्रोनाऊन्सिएशन बदलतं. आय विल हॅव रेड धिस बुक. हे पुस्तक असेल तर धिस बुक, ते पुस्तक असेल तर दॅट बुक. धिस बुक या महिन्याच्या शेवटी, बाय द एंड ऑफ द मंथ. बाय द एंड ऑफ द मंथ. बघा,
बाय द एंड ऑफ द मंथ, या महिन्याच्या शेवटपर्यंत मी हे पुस्तक वाचलेलं असेल. अशा पद्धतीने तुम्हाला एवढं मोठं जे वाक्य आहे ते सुद्धा तुम्हाला बनवता येईल. फक्त तुम्हाला टेन्स आणि त्याची वाक्यरचना समजणं गरजेचं आहे. आणि ते टेन्स जर आपण मराठीतून समजून घेतला तर तो आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतो. किंवा तुम्ही ही रचना बघून अनेक प्रकारचे वाक्य तुम्ही या पद्धतीने बनवू शकतात. रामने ते पुस्तक वाचलेलं असेल, डबल झालं आहे बघा. राम विल हॅव, परत सब्जेक्ट येईल रेड दॅट बुक. राम विल हॅव रेड दॅट बुक. रामने ते पुस्तक वाचलेलं असेल, उद्यापर्यंत वाचलेलं असेल, उद्या संध्याकाळपर्यंत वाचलेलं असेल किंवा पुढच्या महिन्यापर्यंत वाचलेलं असेल. कधीही भविष्यकाळामध्ये ती क्रिया काय असेल, एखाद्या वेळेच्या आधी ती क्रिया पूर्ण झालेली असेल हे दाखवायचं असेल तेव्हा. पुढील आठवड्यापर्यंत बघा, या ठिकाणी थोडं मोठं वाक्य आहे. तिने नवीन गाडी विकत घेतलेली असेल. नवीन गाडी विकत घेतलेली असेल, या ठिकाणी विकत शब्द राहिलेला आहे, आपण लिहून घेऊ या ठिकाणी. बघा मग सब्जेक्ट आहे ती, विल हॅव, शी विल हॅव. विकत घेण्याला क्रियापद आहे बाय, बॉट, थर्ड फॉर्म बॉट. तुम्हाला V3 माहीत असणं गरजेचं आहे. V3 जर माहीत नसेल तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉईस पॅसिव्ह व्हॉईस सुद्धा येणार नाही, लक्षात घ्या. शी विल हॅव बॉट न्यू कार. कधी, पुढील आठवड्यापर्यंत, बाय नेक्स्ट वीक. बाय नेक्स्ट वीक. शी विल हॅव बॉट, तिने विकत घेतलेली असेल काय, अ न्यू कार बाय नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यापर्यंत तिने एक कार विकत घेतलेली असेल, म्हणजे भविष्यामध्ये एका वेळेपूर्वी ती क्रिया काय असेल, पूर्ण झालेली असेल, तेव्हा हा काळ वापरला जातो. रचना याची एकदम सोपी आहे. तुम्ही जर पाहिलं तर सब्जेक्ट घ्यायचा, सब्जेक्ट नंतर तुम्हाला विल हॅव घ्यावा लागेल. विल हॅव नंतर क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापदाचं तिसरं रूप तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला हे वाक्य, अशा पद्धतीची वाक्य बनवता येणार नाही. ठीक आहे, काही वाक्य घेऊ अगोन, काही वाक्य जी आहेत ती अजून परत करून बघू, म्हणजे तुम्हाला तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. आता बघा या ठिकाणी त्यांनी मीटिंग सुरू केलेली असेल. त्यांनी मीटिंग सुरू केलेली असेल म्हणजे उद्याची एखादी वेळ असेल आणि त्या वेळेच्या पूर्वी त्यांची जी मीटिंग आहे ती सुरू झालेली असेल किंवा त्यांनी ती मीटिंग सुरू केलेली असेल. त्यांनीला सब्जेक्ट आहे दे. आपल्याला बघितलं माहिती आहे, सब्जेक्ट विल हॅव V3 प्लस ऑब्जेक्ट. ही रचना आपल्याला माहिती असायला पाहिजे. रचना माहिती असण्यापेक्षा आपल्याला तो काळच समजायला पाहिजे. काळ जरी आपल्याला एकदा समजला किंवा वाक्य जर मराठीतलं समजलं तर रचनासुद्धा आपली ऑटोमॅटिक म्हणजे आपली पाठ होते. बघा मग, दे विल हॅव, सुरू करणे, स्टार्टेड द मीटिंग. दे विल हॅव स्टार्टेड द मीटिंग बाय 8 o'clock. 8 वाजेपर्यंत त्यांनी मीटिंग सुरू केलेली असेल. उद्या सकाळपर्यंत आम्ही पुण्याला पोहोचलेलो असू. बघा मग या ठिकाणी आम्ही पाहिजे होतं इथं. आम्हीला क्रियापद सब्जेक्ट आहे वी विल हॅव रीच. पोहोचण्याला क्रियापद आहे रीच. वी विल हॅव रीच टू पुणे बाय टुमॉरो मॉर्निंग. बघा, एवढी जी मोठी वाक्य आपल्याला दिसतात ती वाक्यसुद्धा आपल्याला बनवता येतील. फक्त आपल्याला स्ट्रक्चर समजणं महत्त्वाचं आहे. एवढं स्ट्रक्चर जर तुम्हाला एकदा कळालं, सब्जेक्ट नंतर विल हॅव येतो आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात, हे जर तुम्हाला एकदा कळालं तर तुम्ही कुठलंही वाक्य मराठीतलं इंग्रजीमध्ये बनवू शकतात आणि तो टेन्ससुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळेल. अजयने नवीन मोबाईल विकत घेतलेला असेल. सब्जेक्ट आहे अजय, त्यानंतर विल हॅव. अजय विल हॅव बॉट, बायचा थर्ड फॉर्म बॉट. अजय विल हॅव बॉट अ न्यू मोबाईल.
या पद्धतीने वाक्यरचना यायला पाहिजे. मी 7 वाजेपर्यंत इंग्रजी शिकलेली असेल, म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत भविष्यकाळातली गोष्ट आहे. संध्याकाळी 7 वाजले म्हणजे भविष्यकाळातली गोष्ट आहे आणि त्या वेळेच्या आधी याची ही क्रिया पूर्ण झालेली असेल. मग बघा, मग आय विल हॅव लर्न म्हणजे शिकणे, लर्न्ड. आय विल हॅव लर्न्ड इंग्लिश, आय विल हॅव लर्न्ड इंग्लिश बाय 7 o'clock. 7 वाजेपर्यंत मी इंग्लिश शिकलेलो असेल. आर्यनने ती न्यू सर्कस पाहिलेली असेल. बघा, मग सब्जेक्ट आहे आर्यन. मी वाक्य बनवतोय त्याच्या आधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा आणि आपली वाक्य किती बरोबर येतात हे तुम्हाला कळेल. आर्यन विल हॅव, पाहिलेलं क्रियापद आहे वॉच, वॉच्ड. आय विल हॅव वॉच्ड, आर्यन विल हॅव वॉच्ड ती न्यू सर्कस, दॅट न्यू सर्कस. या पद्धतीने वाक्यरचना येते. त्यांनी ते कार्यालय उद्यापर्यंत सोडलेलं असेल. सोडण्याला क्रियापद आहे लिव्ह, लेफ्ट. त्यांनीला सब्जेक्ट आहे. दे विल हॅव V3 लेफ्ट दॅट ऑफिस. दे विल हॅव लेफ्ट दॅट ऑफिस बाय टुमॉरो. उद्यापर्यंत त्यांनी ते ऑफिस सोडलेलं असेल. या पद्धतीने वाक्यरचना येते. बघा, दे विल हॅव लेफ्ट दॅट ऑफिस बाय टुमॉरो. त्यांनी उद्यापर्यंत ते ऑफिस सोडलेलं असेल. म्हणजे वाक्यरचना तुम्ही जर या स्ट्रक्चरला फॉलो केलं आणि मराठीमधलं वाक्य कसं असतं, फ्युचर परफेक्ट टेन्स याचं मराठीमधलं वाक्य कसं असतं हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं, तुम्ही त्या पद्धतीने वाक्यरचना बनवू शकतात आणि तो काळसुद्धा तुम्हाला कधीही तुम्ही त्या काळाला विसरू शकत नाही. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघू. प्रॅक्टिस करा याची. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे टेन्स क्लिअर होतील. जर तुम्ही प्रॅक्टिस केलीच नाही तर तुमचा कुठलाच टेन्स क्लिअर होणार नाही. आता या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स बघायचे आहेत. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनतात ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे. स्ट्रक्चर एकदम सोपं आहे. कुठलाही काळ असेल, कुठलीही वाक्यरचना असेल, सब्जेक्ट आधी येतो, त्यानंतर विल नॉट हॅव घ्यायचा, त्यानंतर विल नॉट हॅव, त्यानंतर तुम्हाला V3 घ्यायचा आहे आणि मग शेवटी ऑब्जेक्ट असेल. या पद्धतीने वाक्यरचना आहे. सोपं आहे. फक्त विल नंतर नॉट वापरलेलं आहे. विल हॅव जे होतं पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये त्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, फक्त विल नॉट हॅव. बघा, विल नॉट हॅव या पद्धतीने. आता बघा, मी क्रिकेट खेळलेलो नसेल, म्हणजे भविष्यामध्ये मी क्रिकेट खेळलेलो नसेल. तुम्हाला फक्त वाक्यरचना समजायला पाहिजे, निगेटिव्ह वाक्य कसे असतात त्या दृष्टीने या ठिकाणी आपण या वाक्यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, मग मी क्रिकेट खेळलेलो नसेल, सब्जेक्ट आहे आय विल नॉट हॅव, आय विल नॉट हॅव V3 काय खेळण्याचं, प्लेड. आय विल नॉट हॅव प्लेड क्रिकेट. या पद्धतीने फक्त विल हॅवच्या मध्ये आपल्याला आपण काय घेतलेलं आहे, नॉट हॅव घेतलेलं आहे. काय घेतलेलं आहे, फक्त नॉट हॅव. शिक्षकांनी इंग्रजी शिकवलेलं नसेल, मग काय येईल, द टीचर पुढे विल नॉट हॅव, शिकवणीला क्रियापद आहे टीच, टॉट. द टीचर विल नॉट हॅव टॉट इंग्लिश. अत्यंत सोपं वाक्यरचना आहे किंवा अत्यंत सोपे आहेत. फक्त ते समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर आत्तापर्यंत आधीचे व्हिडिओ बघितलेले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा. त्यामध्ये तुम्हाला सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट ते फ्युचर परफेक्ट टेन्स यापर्यंत ते व्हिडिओ बनवलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा. म्हणजे ते व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे टेन्स अजून क्लिअर होतील. आणि तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ किंवा इतर जे माझे व्हिडिओ आहेत ते तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बघा, मग ती शाळेत गेलेली नसेल, तिला सब्जेक्ट आहे
शी, स्ट्रक्चरला फॉलो करू आपण. शी विल नॉट हॅव, जाणेला क्रियापद आहे गो, वेंट, गॉन, V3 आहे गॉन. शी विल नॉट हॅव गॉन कुठे, स्कूल, टू स्कूल. बघा असे किती वाक्य आपण बनवू शकतो, फक्त आपल्याला सब्जेक्ट माहीत असणं गरजेचं आहे. सब्जेक्ट जर माहीत नसेल आपल्याला तर वाक्य बनवता येणार नाही. सॉरी, आपल्याला व्हर्ब जर माहीत नसेल तर आपल्याला वाक्य बनवता येणार नाही. आपल्याला व्हर्ब माहीत असणं गरजेचं आहे, त्याशिवाय वाक्य बनवता येणार नाही. यानंतर आम्हीला वी विल नॉट हॅव काम, वर्कचं V3 वर्क. अजयने संध्याकाळपर्यंत जेवण केलेलं नसेल, भविष्यकाळातली वाक्ये. सब्जेक्ट आहे अजय विल नॉट हॅव इटन, इटन. अजय विल नॉट हॅव इटन बाय इव्हिनिंग, संध्याकाळपर्यंत, बाय इव्हिनिंग. या पद्धतीने अजय विल नॉट हॅव इटन बाय इव्हिनिंग. त्यांनी मला आमंत्रित केलेलं नसेल, मग काय येईल वाक्य, त्यांनीला दे विल नॉट हॅव. आमंत्रित करण्याला क्रियापद आहे इन्व्हाइट, इन्व्हायटेड. दे विल नॉट हॅव इन्व्हायटेड टू मी, मला. दे विल नॉट हॅव इन्व्हायटेड टू मी, त्यांनी मला आमंत्रित केलेलं नसेल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्ससुद्धा बनवता येतं. तुम्ही याची प्रॅक्टिस करा. जोपर्यंत तुम्हाला हा टेन्स क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याची प्रॅक्टिस करा. म्हणजे कुठलाही टेन्स पूर्ण समजून घ्या आणि पूर्ण समजून घेतल्यानंतरच मग कुठला जो टेन्स असेल तो बघायला सुरुवात करा. ठीक आहे, पुढच्या टॉपिककडे आपण वळूया. आता बघा पुढे आहे येस नो टाईप क्वेश्चन, ज्याला आपण व्हर्बल क्वेश्चनसुद्धा म्हणतो. ज्या प्रश्नाचं उत्तर येस किंवा नोमध्ये येतं किंवा ज्या प्रश्नाचं उत्तर आपण तोंडी देऊ शकतो त्याला व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात, तुमच्या माहितीसाठी. आता बघा WH टाईप्स क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन म्हणून आपण. त्याची रचना बघा कशी आहे. सुरुवातीला काय येईल तुमचा विल, त्यानंतर सब्जेक्ट यायचं आहे, सब्जेक्ट नंतर हॅव येईल, हॅव नंतर V3 येईल आणि मग सगळ्यात शेवटी काय येईल, ऑब्जेक्ट. वाक्यरचना अत्यंत सोपी आहे. तुम्ही जर अभ्यासाच्या दृष्टीने बघत असाल तर तुम्हाला ते समजून घ्यावंच लागेल. लक्षात घ्या. आता बघा तू दोन वाजेपर्यंत गृहपाठ पूर्ण केलेला असेल का, तो एकतर हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. त्याचं उत्तर एकतर तसं त्याच्यावरती स्पष्टीकरण देत बसणार नाही, म्हणून याला येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. त्याचं उत्तर फक्त येस किंवा नोमध्ये येतं. बघा मग आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, विल घ्यावा लागेल. सब्जेक्ट काय आहे, यू, विल यू हॅव. सब्जेक्ट स्ट्रक्चरनुसार आपल्याला जायचं आहे, दुसरं काहीच करायचं नाही. V3 काय असेल, पूर्ण करणे. पूर्ण करण्याला क्रियापद आहे फिनिश्ड पण म्हणू शकतो आपण किंवा कम्प्लिटेड. विल यू हॅव कम्प्लिटेड काय, गृहपाठ. विल यू हॅव कम्प्लिटेड होमवर्क कधीपर्यंत, 2 वाजेपर्यंत, बाय 2 o'clock. बघा वाक्य केवढं मोठं आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला वाक्यसुद्धा असं या पद्धतीने बनवता यायला पाहिजे आणि तुम्हाला अशा पद्धतीने लिहितासुद्धा येतं. जेव्हा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत असतात किंवा तुम्हाला एखादा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीवरती मत मांडायचं असेल त्यावेळेस अशा छोट्या छोट्या वाक्यरचना करून तुम्ही इंग्लिश लिहू सुद्धा शकतात. त्यासाठी तुम्हाला टेन्स येणं गरजेचं आहे. टेन्स जर तुम्हाला येत नसतील तर तुम्हाला आय एम, कमिंग, गोईंग असं काहीतरी वाक्य तुम्ही बनवतात आणि त्या ठिकाणी तुम्ही लिहितात, पण ते ग्रॅमॅटिकली पूर्णतः चुकीचं असतं, त्याचा अर्थच होत नाही. काही काही वेळेस आपण तो काम करतो, ही वर्क असं म्हणतो, तो शेतात काम करतो, ही वर्क इन द फार्म, पण ते वाक्य चुकीचं असतं. ही वर्क्स पाहिजे, क्रियापदाला यस त्या ठिकाणी लागतो. तुम्ही जर अजून माझा सिम्पल प्रेझेंटचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्यामध्ये तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्या आहे, म्हणून तो व्हिडिओ आधी तुम्ही बघा. ठीक आहे, आपल्या मुद्द्याकडे आपण वळू. आता बघा, त्याने तुला उद्यापर्यंत फोन केलेला असेल का. मग सब्जेक्ट या ठिकाणी विल आपल्याला घ्यायचं आहे. विल ही हॅव कॉल्ड यू. विल ही हॅव कॉल्ड यू
कधीपर्यंत? बाय टुमॉरो. बाय टुमॉरो. अशा पद्धतीने आपल्याला वाक्यरचना शिकायची. ते शाळेत गेलेले असतील का? सुरुवातीला विल, सब्जेक्ट, विल दे हॅव गॉन, गो वेंट गॉन, विल दे हॅव गॉन टू स्कूल. ते शाळेला गेलेले असतील का? शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा राहिला या ठिकाणी. क्वेश्चन मार्क नसेल तर तुमचं वाक्य चुकतं. तिने काम पूर्ण केलेले असेल का? मग काय येईल? विल, सब्जेक्ट, शी, त्यानंतर हॅव. विल शी हॅव completed द टास्क. तिला एखादं काम दिलेलं असेल ते तिने पूर्ण केलेलं असेल का? मी हे पुस्तक संध्याकाळपर्यंत वाचलेलं असेल का? बघा बरं, हे वाक्य तुम्हाला जमतं का? काय असेल? सुरुवातीला काय येईल? विल, त्यानंतर आय, त्यानंतर हॅव. स्ट्रक्चरप्रमाणे आपल्याला जायचं आहे. विल आय हॅव वाचलेला, रेड धिस बुक हे पुस्तक, धिस बुक बाय इव्हिनिंग. अत्यंत सोपी वाक्यरचना असते, फक्त आपण इंग्रजीला घाबरतो. पण इंग्रजी तुम्ही जर या पद्धतीने शिकलात तर तुम्हाला ते इंग्रजी चांगल्या पद्धतीने समजेल आणि इंग्रजी सोपं वाटायला लागेल. पण शाळेत आपल्याला फक्त काय करतात? अशा पद्धतीचे स्ट्रक्चर शिकवतात, त्यामुळे ते आपल्याला कळत नाही. पण या पद्धतीने जर तुम्ही इंग्लिश शिकलात तर तुम्हाला इंग्रजी एकदम चांगल्या पद्धतीने कळेल. कारण की आपण मातृभाषेतून शिक्षण जर घेतलं, कारण की बऱ्याच मुलांचं मीडियम जे असतं ते मराठी असतं. इंग्लिश मिडियमच्या मुलांना त्यांचं इंग्रजी आधीपासून इंग्रजी असतं, त्याच्यामुळे त्यांना ते या गोष्टी कळतात. पण मराठी मिडियमच्या मुलांना इंग्रजी जरा अवघडत जातं. त्यामुळे त्यांनी जर या पद्धतीने शिकलेत तर तुम्हाला इंग्रजी अजिबात अवघड वाटणार आणि इंग्रजी तुमचा अत्यंत आवडीचा विषय होईल. बघा, पुढच्या टॉपिककडे जाऊ आपण आता. याचा अभ्यास करा, वाक्यरचना बघा, परत त्या प्रकारची वाक्य करा. किंवा तुम्हाला अजून नवीन काही वाक्य जमतात का ती बघा. मनातली वाक्य तयार करा. मनामध्ये एखादं वाक्य घ्या, मग त्या जे क्रियापद असेल त्या क्रियापदाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते शोधा. गुगलला जर तुम्ही सर्च केलं किंवा एखाद्या वाक्याचं क्रियापद तुम्ही जर विचारलं, क्रियापदाचा अर्थ जर तुम्ही इंग्लिशमध्ये विचारला तर गुगलवरती तुम्हाला असे भरपूर क्रियापदं सापडतील आणि ती क्रियापदं घेऊन तुम्ही अनेक प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकतात. ठीक आहे. पुढचा जो आपला मुद्दा आहे किंवा टॉपिक आहे तो आहे WH क्वेश्चन. काय आहे? WH क्वेश्चन. बघा, मग WH क्वेश्चनचं सगळ्यात आधी WH वर्ड असेल. मग WH वर्ड व्हेन असेल, विच असेल, व्हेअर असेल, हाऊ असेल, हू असेल, कुठलाही असेल त्याला आपण WH वर्ड म्हणतो. त्यानंतर विल घ्यायचा आहे, सब्जेक्ट येईल, हॅव येईल, V3 आणि सगळ्यात शेवटी ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. जे वाक्य आपण आत्ताच बनवलं, आत्ता शिकलो आपण व्हर्बल क्वेश्चन, त्या व्हर्बल क्वेश्चनच्या आधी फक्त आपल्याला WH वर्ड ठेवायचं आहे. WH वर्ड ठेवला की ते वाक्य WH क्वेश्चनचं बनतं. बघू बरं आपण या ठिकाणी एक, मी काय केलेले असेल. या ठिकाणी WH वर्ड आहे काय, त्याला आपण इंग्लिशमध्ये वॉट म्हणतो. वॉट. विल घ्यायचा, सब्जेक्ट आहे आय हॅव. वॉट विल आय हॅव डन. बघा, झालं तुमचं वाक्य तयार. वॉट विल आय हॅव डन, जे आपण नुकतंच मागे बघितलं. आत्ता जर आपण WH व्हर्बल क्वेश्चन बघितला की नाही, विल आय हॅव डन, मी ते काम केलेलं आहे का. फक्त आपल्याला त्याच्या आधी काय वापरायचं आहे? वॉट वापरायचं आहे. वॉट विल आय हॅव डन या पद्धतीने. त्याने रामला काय विचारलेलं असेल, सब्जेक्ट आहे त्याने, सुरुवातीला वॉट येईल, त्यानंतर काय येईल? विल, सब्जेक्ट ही, त्याने ही, त्यानंतर वॉट विल, सब्जेक्टाला ही, विचारलेला आहे आस्क्ड. वॉट विल ही, या ठिकाणी हॅव राहिला. वॉट विल ही हॅव आस्क्ड टू राम, क्वेश्चन मार्क. वॉट विल ही हॅव आस्क्ड टू राम या पद्धतीने. तिने कोणते पुस्तक वाचलेलं असेल? विच बुक. विच बुक काय येईल मग? विल, सब्जेक्ट आहे ती, शी हॅव
रेड क्वेश्चन मार्क. विच बुक शी विल हॅव रेड. स्ट्रक्चरला अनुसरूनच आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. अजय इथे का आलेला असेल, WH वर्ड आहे. वाय का वाय विल, त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे अजय. वाय विल अजय हॅव कम हिअर. तो इथे का आलेला असेल, ते कुठे गेलेले असतील. कुठेला शब्द आहे व्हेअर. विल, त्यानंतर काय येईल सब्जेक्ट दे, त्यानंतर हॅव, गेलेला क्रियापद आहे गो वेंट गॉन. क्वेश्चन मार्क. वेअर विल दे हॅव गॉन. ते कुठे गेलेले असतील. म्हणजे बघा वाक्यरचना किती सोपी आहे. आपण एक वाक्य घेऊन त्याचे 4 प्रकार करून बघू. बघा मग एक वाक्य घेतोय मी. सोपं वाक्य घेऊ, तुम्हाला समजेल असं. मी पत्र लिहिलेलं असेल. मी पत्र, तुम्हाला समजेल असं वाक्य घेतोय आपण. मी पत्र लिहिलेले असेल हे वाक्य आहे. याच्या आपल्याला 4 पद्धतीने वाक्य बनवायचं असेल. हे तुमचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. मग काय येईल, आय विल हॅव रिटन अ लेटर. ठीक आहे, आय विल हॅव रिटन लेटर हे तुमचं पॉझिटिव्ह झालं. निगेटिव्ह बनवू, काय येईल, आय विल नॉट, विल नंतर नॉट घ्यायचा. आय विल नॉट हॅव रिटन, काय असेल ते, आय विल नॉट हॅव रिटन अ लेटर. याचं आपल्याला व्हर्बल बनवायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन. सुरुवातीला काय येईल, विल आय हॅव रिटन अ लेटर. विल आय हॅव रिटन अ लेटर. शेवटी क्वेश्चन मार्क. बघा काही नाही, फक्त तुम्हाला हे जर वरचं वाक्य जमलं तर तुम्हाला हे बाकीचे 3 प्रकारे यायलाच पाहिजे. अत्यंत सोपे आहेत ते. आणि या ठिकाणी WH मी कधी लिहिलेलं असेल. कधीला आहे शब्द वेन. आणि हे वाक्य ॲज इट इज लिहायचं आहे तुम्हाला. फक्त वेन ॲड करायचं विलच्या आधी आणि बाकीचं वाक्य ॲज इट इज असेल. वेन विल आय हॅव रिटन अ लेटर. बघा सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही हे काय होतंय, कसं होतंय, वाक्यरचना कशी बनते हे तुम्हाला कळणार नाही. कारण की तुम्ही नवीन आहात किंवा तुम्ही नवीनच शिकत असाल तर तुम्हाला या गोष्टी कळणार नाही. पण जर तुम्ही व्हिडिओ 2-3 वेळेस पाहिला किंवा व्हिडिओ तुम्ही सिम्पल प्रेझेंटपासून चालू केला तर तुम्हाला या ठिकाणी मी काय लिहितोय किंवा वाक्यरचना कशी बनते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. म्हणून माझे जे व्हिडिओ आहेत सिम्पल प्रेझेंटपासून ते आत्तापर्यंतचे ते सगळे व्हिडिओ बघा. तुम्हाला निश्चितच ग्रामरमधले जे टेन्स आहेत ते 100% आलेले असतील. अत्यंत सोप्या पद्धतीने ते शिकवलेले आहेत. तुम्हाला हा जरी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ हा जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण एक वाक्य घेतलं आणि त्या एका वाक्याचे 4 प्रकार आपण या ठिकाणी करू शकतो. अशा पद्धतीने आपण WH वर्ड किंवा WH क्वेश्चन कसे बनवतात फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये त्या ठिकाणी पाहिलेले आहे. आणि सुरुवातीला आपण जी वाक्य बघितली व्हिडिओच्या सुरुवातीला ती ही वाक्य आहेत. मी क्रिकेट खेळलेलो असेल, ती शाळेत गेलेली असेल का, त्याने सफरचंद खाल्लेलं नसेल. म्हणजे ही जी वाक्य आहेत जी आपण सुरुवातीला बघितली ती वाक्य आता तुम्ही करून बघा. मग त्या वाक्यांमधलं तुम्हाला किती वाक्य जमतात, किती वाक्य आले नाहीत किंवा कुठलं वाक्य तुम्हाला जमलं नाही, मग तो जो टॉपिक असेल तो टॉपिक परत बघा. म्हणजे जेणेकरून तुमचा तो जो टॉपिक असेल तो त्या ठिकाणी पक्का होईल किंवा तो स्ट्रक्चर तुम्हाला जमेल. अशा पद्धतीने बघा आज आपण या ठिकाणी फ्युचर परफेक्ट टेन्स हा काळ या ठिकाणी शिकलेलो आहोत. मी आशा करतो हा काळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला असेल. तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.